मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार शायना एनसी यांच्याशी लोकनिर्धारने केली खास बातचीत। मतदारांना काय आव्हान कराल? मला फक्त हे सांगायचं आहे की 15 वर्ष तुम्ही एक आमदारला संधी दिलं, काय काम नाही झाले, त्यामुळे एक नेत्रीला एक संधी द्या आणि बघा कसं आम्ही काम करणार। मा मुंबादेवीचा आशीर्वाद आहे, परंतु मुंबादेवीमध्ये काय डेव्हलपमेंट नाही। पूर्ण मुंबादेवीमध्ये तुम्ही बघितलं तर क्लस्टर रिडेव्हलपमेंटला घेऊन एक प्लॅन सुद्धा सबमिट नाही केलं। कमाटीपुराचं ब्लूप्रिंट आतापर्यंत दिलंच नाही। 10वी कमाटीपुरामध्ये एक मटर्निटी वॉर्ड हॉस्पिटल होते, ते पण बंद आहे। एक अस्पताल नाही, एक स्कूल नाही, एक कॉलेज नाही आणि काय डेव्हलपमेंट नाही। तर मला हेच सांगायचं आहे की 20 तारीखला नक्कीच तुम्ही वोट करा। वोट केलं तर तुम्ही प्रश्न विचारू शकतात, नाहीतर असंच चालणार आणि आता नाही तर काही कधी पण नाही। निवडून आलात तर तुम्ही पहिले या मतदारसंघात काय बदल घडवून आणाल? बघा, साफ स्वच्छ पाणी आणि स्वच्छता एक मोहीम आहे, परंतु इतकी वाईट परिस्थिती आहे ऑन ग्राउंड, इतकी इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आहे। इल्लीगल कन्स्ट्रक्शन म्हणजे एकच्या वरती एक आणि हे तुष्टीकरांचं राजकारण आहे। तुष्टीकरण जे लोक करतात आणि कॉमच्या बद्दल वोट मागतात। मी सांगते की तुम्ही काम बघून वोट करा, परंतु तुम्ही नक्कीच परिवर्तनसाठी धनुष्यबाणला चूज करा। आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे मी लाडकी बहीण योजनाला घेऊन 40,000 महिलांना संधी दिलं, त्यांना सशक्त केलं आणि त्याच्यात 15,000 तर मुस्लिम महिला आहेत। तर मला वाटते की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास। महिला सुरक्षा याबद्दल तुम्ही अजून काय उपाययोजना काही? बघा, महिला सुरक्षा असो किंवा महिला शिक्षा, आज आम्हाला पाहिजे की महिलांना आत्मनिर्भर करायचं आहे। आदरणीय आमदार आणि खासदारांनी 15 वर्ष आणि 10 वर्ष काय नाही केलं याच्या बाबतीत मला फक्त मानायचं आहे आणि म्हणायचं आहे की एक महिला जे आहे ना ती सक्षम आहे आणि ती सच्ची आहे आणि ते सत्यमेव जयते म्हणून मी नक्कीच काम करणार माझे महिला बहिणीसाठी।